राष्ट्रवादीचे काही नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता आणि या वक्तव्याची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः शिरसाटांना फोन करून समज दिली आहे। महायुतीमध्ये फूट पडेल असं कोणतंही वक्तव्य करू नका अशी ताकीद शिंदेंनी शिरसाटांना दिली आहे। शिरसाट यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर कशी वादाची ठिणगी पडली होती बघूयात। आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात? येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करू। मी जे काही विधान केलंय ते मी हेच केलंय की अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत, राष्ट्रवादीचे पण संपर्कात आहेत, त्यात काही मी गैर बोललो असं मला वाटत नाही। त्यांना काय तक्रार करायची ते करू द्या। हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे शिरसाटांचं। ते नक्कीच वैयक्तिक असेल ना, कारण मला देखील पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर असं बोल जोपर्यंत सांगत नाही परंतु माझं वैयक्तिक मत आहे। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस कोणताही पक्ष टिकवणार नाही। महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। याला कारण ठरलंय ते शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादासंदर्भात केलेलं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं म्हणत संजय शिरसाट यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। तर राष्ट्रवादी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची संख्या मोठी आहे। आपल्याही संपर्कात अनेक राष्ट्रवादीचे नेते असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आणि शिरसाटांचं हेच वक्तव्य वादाला कारण ठरलं। शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीने ही आक्रमक भूमिका घेतली। संजय शिरसाट यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्रमक पवित्रा घेतला। आता हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे। काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत। पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाच्या खाली काम करायचा हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही। म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात, तेच सांगितलं की काही दिवसात कळेल आणि एवढं मात्र निश्चित आहे की तिथं अलबेल नाही असं एकंदरीत चित्र आहे। संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत। दर मंगळवारी आमची तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक असते आणि मी त्या समितीचा सदस्य आहे। गेल्याच मंगळवारी शिरसाटांच्याबद्दल मी शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडं स्पष्टपणानं नाराजी व्यक्त केली होती की ज्यावेळा आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात? त्यांना तुम्ही आवरलं पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे अशी त्यावेळा देऊनसुद्धा त्यांनी काल पुन्हा असं वक्तव्य केलं, येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करू। तर मी काहीही चुकीचं बोललो नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढल्याचं म्हणत संजय शिरसाट आपल्या विधानावर ठाम आहे। राष्ट्रवादीचे आमच्या संपर्कात आहे म्हणजे काय? संपर्क एकमेकांशी नसावं का? आणि तुम्ही संपर्काचा अर्थ पक्ष फुटतोय असं का घेताय? पक्षामध्ये अलबेल नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? अनेक नेते एकमेकांच्या संपर्कात असतात। उभाटाचे नेते आमच्या संपर्कात आहेत, काँग्रेसच्या संपर्कात आहेत, शरद पवारच्या संपर्कात आहेत। संपर्कात असणं आणि पक्ष सोडून जाणं हा दोन्ही वेगवेगळे विषय आहेत आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण एकमेकाच्या संपर्कात राहणं, संवाद होणं हे केव्हाही हेल्दी त्याला मानलं जातं। म्हणून याचा चुकीचा अर्थ तुम्ही काढू नका ना। आणि ज्याला कुणाला तुम्हाला सोडून जायचं असेल तो जाईलच। म्हणून मी जे काही विधान केलंय ते मी हेच केलंय की अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत, राष्ट्रवादीचे पण संपर्कात आहेत, त्यात काही मी गैर बोललो असं मला वाटत नाही। त्यांना काय तक्रार करायची ते करू द्या, मी माझी भूमिका मांडलेली आहे। तर मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी संदर्भात केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे। शिंदे यांनी संजय शिरसाट यांना फोन करून समज दिली आहे। महायुतीत फूट पडेल असं कोणतंही वक्तव्य करू नका, तिन्ही पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवायचं आहे अशी स्पष्ट ताकीद शिंदे यांनी शिरसाटांना दिली आहे। शिरसाटांच्या विधानावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा समाचार घेतलाय। शिंदेंची शिवसेना तरी टिकणार आहे का? भविष्यात शिंदेंचा पक्षही टिकणार नाही असं भाकीत संजय राऊत यांनी केलंय।
त्यांचे पक्षाचे लोक हो, मग त्यांचा पक्ष का टिकणार आहे का? अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस कोणताही पक्ष टिकवणार नाही, हे तुम्हाला मी आत्ता सांगतो. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले. मात्र एकनाथ शिंदे आणि शिरसाटांच्या वक्तव्याची दखल घेत शिरसाट यांना समज दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी समज दिल्यामुळे या वादावर तुर्तास तरी पडदा पडल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.